नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की जन्मठेपेची शिक्षा मरेपर्यंत असते का फक्त 14 वर्षाची असते। तर खूप जणांकडून आपण ऐकलं असेल की जन्मठेपेची शिक्षा तर दिली जाते पण 14 वर्षानंतर सोडलं जाते। तर आपण चित्रपटामध्ये किंवा खऱ्या आयुष्यामध्ये हे बघितले असेल की एखाद्या जन्मठेपेची शिक्षा होऊन सुद्धा त्याला 14 वर्षांनी सोडले जाते। जन्मठेप हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर खडतर तुरुंगवास, खूप श्रम आणि खूप खराब आयुष्य हे सर्व येतं। आपल्याला वाटते एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेप झाली तर त्याचे आयुष्य संपलेच, पण त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडले जाणार नाही। त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य त्या अंधाऱ्या कोठडीमध्येच घालावे लागणार असे आपल्या डोळ्याच्या समोर येत असते। पण आपण समजतो त्यापेक्षा सत्य काहीतरी वेगळेच आहे। चला मग जाणून घेऊया की जन्मठेप झालेल्या काही गुन्हेगारांना 14 वर्षांनी शिक्षा भोगून झाल्यानंतर का सोडण्यात येते। तर भारतीय संविधानामध्ये 14 वर्षाच्या शिक्षेला जन्मठेपेची शिक्षा म्हटली जाते। असा कुठेही उल्लेख नाही। 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की आजीवन कारावास म्हणजे जन्मभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा होय। पण तरीसुद्धा हा प्रश्न उरतोच की जर जन्मठेपेची शिक्षा त्या गुन्हेगाराला झाली असेल तरीही ते 14 वर्षाच्या शिक्षेनंतर सुटतात कसे, त्याचे उत्तर जाणून घेऊया। तर सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार एखाद्या कायद्याला जर जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्या कायद्याला राज्य सरकाराच्या ताब्यात दिले जाते। त्या कायद्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवायचे काम राज्य सरकारचे असते। सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले की गुन्हेगारांना जर असे वाटत असेल की 14 किंवा जास्तीत जास्त 20 वर्षांनी त्यांना परत सोडण्यात तर हा त्यांचा गैरसमज आहे। असा कोणताही अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही। पण तरीसुद्धा हा प्रश्न उरतोच की जर जन्मठेपेची शिक्षा त्या गुन्हेगारांना झाली असेल तरीही ते 14 वर्षाच्या शिक्षानंतर सुटतात कसे, त्याचे उत्तर जाणून घेऊया। सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार एखाद्या कायद्याला जर जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्या कायद्याला राज्य सरकाराच्या ताब्यात दिले जाते। त्या कायद्याची शिक्षा पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचे काम राज्य सरकारचे असते। त्या कायद्याला 14 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षानंतर तुरुंगातून सोडायचे की आयुष्यभर तिथंच ठेवावे याचा निर्णय फक्त राज्य सरकारच घेऊ शकते। जन्मठेप झालेल्या गुन्हेगाराला कमीत कमी 14 वर्ष सक्त मजुरी ही करावीच लागते। 14 वर्षाच्या आधी कोणत्याही गुन्हेगाराला तुरुंगातून मुक्त केले जाऊ शकत नाही। त्यानंतर त्याच्यावर निर्माण झालेल्या विश्वासाने, वागणुकीने किंवा त्याच्या आरोग्यासाठी किंवा त्याची कौटुंबिक स्थिती लक्षात घेऊन त्याला तुरुंगामध्ये ठेवायचा काळ निश्चित केला जातो। तर थोडक्यामध्ये आपल्याला प्रश्न होता की जन्मठेपेची शिक्षा म्हणजे मरेपर्यंत असते, तर मग 14 वर्षानंतर काही लोक कसे सुटतात। तर जन्मठेपेची शिक्षा म्हणजे मरेपर्यंतच दिली जाते, पण कमीत कमी 14 वर्ष झालेली असली आणि त्या जर आरोपीची वागणूक चांगली असली तर राज्य सरकारला अधिकार आहे की 14 वर्षानंतर त्याची शिक्षा माफ केली जाऊ शकते, पण कमीत कमी 14 वर्ष तरी त्याला शिक्षा भोगावीच लागते। तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।